नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये जो आत्ता आयोगाने घेतलेला निर्णय आहे, जो बहुचर्चित होता, म्हणजे ज्याच्याबद्दल ऑलरेडी आपण भाकीत केलेलं होतं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, आणि बहुधा सगळ्यांना हे माहिती होतं म्हणजे की या पद्धतीनं काहीतरी बदल त्या ठिकाणी आयोग करणार आहे। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, सीसॅट क्वालिफाईंग झालेलं आहे। म्हणजे आयोगाच्या इथून पुढे जेवढ्या एक्झाम्स होतील किंवा इथून पुढे जेवढ्या ॲड पडतील त्या सर्व एक्झाममध्ये सीसॅट हा जो पोर्शन राहील, म्हणजे स्पेशली राज्यसेवेमध्ये, राज्यसेवेमध्ये सीसॅटचा वेगळा पेपर असतो 200 मार्काचा, तो त्या ठिकाणी क्वालिफाईंग असणार आहे। आज आपल्याला काय करायचं आहे, सीसॅट क्वालिफाईंग झाल्यानंतर आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे एक्झामची। हे बदल म्हणजे नेमकं काय होणार आहे, पेपरचं स्वरूप कसं राहणार आहे, त्याच्यानंतर GSच्या पेपरचं कसं स्वरूप राहणार आहे, त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला काय करायची आहे, त्या ठिकाणी चर्चा करायची आहे। आता ही चर्चा का बरं करायची, काय रिझन आहे त्याच्या मागचं, तर कधी लक्षात ठेवा की हे मी इथे एक चित्र दाखवलेलं आहे तुम्हाला। आता माझ्या जे डोक्यात चालते आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, चित्राच्या भाषेत चांगल्या पद्धतीने पोहोचते। तर हा एवढा मोठा जो दिसतोय तुम्हाला, हा आयोग आहे। आयोगाच्या हातात तुम्हाला तलवार दिसते भली मोठी म्हणजे, आणि त्याच्यात तो एकदम वेल आर्म्ड आणि प्रोटेक्टेड आहे। म्हणजे आयोग पूर्ण पद्धतीनं तो प्रोटेक्टेड आहे, आणि तुम्ही हे आहात एकदम छोटेसे, घोड्यावर बसून आलेले आहात, म्हणजे गाडीवर बसून घोड्यावर बसून आलेले आहात। सांगायचं काय आहे ह्या चित्रामध्ये की आयोग जो आहे हा तुमच्यावर वेगवेगळ्या मार्गाने परीक्षेमध्ये त्या ठिकाणी हॅमरिंग करणार आहे क्वेश्चनची, म्हणजे वेगवेगळ्या तुमच्या शरीरावरती तो वार करणार आहे। एक तर ते वार आपल्याला काय करायचे आहे, डिफेंड करायचे आहे। कोणत्या शरीरावरच्या कोणत्या भागावर कोणत्या पद्धतीनं तो वार करणार आहे, ते वार कसे परतवायचे, परतवून आयोगाशी कशा पद्धतीनं डिफेंड करायचं, आणि आयोगाला प्रूव्ह करून दाखवायचं की तुमचा कुठलाही वार झेलण्याची माझी ताकद आहे, किंवा तुम्ही ज्या भागावरती वार करणार आहे तो भाग माझा प्रोटेक्टेड आहे। तुम्ही माझ्या बायोलॉजीवर वार करा, माझं प्रोटेक्टेड आहे। तुम्ही माझ्या त्या ठिकाणी केमिस्ट्रीवर वार करा, तो प्रोटेक्टेड आहे। पोरं काय करतात, एखाद्या वेळेस प्रिपरेशन करून जातात बायोलॉजीचं, कारण 2 वर्ष आयोगाने बायोलॉजीवर चांगले क्वेश्चन विचारलेले असतात, म्हणून बायोलॉजी टॉप करतात, प्राणीशास्त्र, शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र सगळं करून जातात, झूलॉजी, बॉटनी सगळं करून जातात, आणि आयोग नेमकं बायोलॉजीवर 5-6 प्रश्न विचारते। आणि जो तुमचा कमकुवत भाग होता की जिथं तुम्ही गार्डिंग व्यवस्थित केलेली नव्हती किंवा केलेलीच नव्हती, ते म्हणजे केमिस्ट्री किंवा फिजिक्स, त्याच्यावरच ते हॅमर करायला सुरू होतात। 9-9 घाव, 9-9 प्रश्न, 10-10 प्रश्न ते फक्त केमिस्ट्रीवर टाकतात। मग जर तुम्हाला आधीच माहिती आहे की आयोग या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी घाव घालू शकतो आपल्याला, मागच्या वेळेस त्यांनी बायोलॉजीवर घाव घातले होते, म्हणजे राईट पायावरती घाव घातले होते, आता माझ्या ते लेफ्ट पायावरती घालणार आहे, म्हणजे केमिस्ट्रीवरती घालणार आहे, फिजिक्सवरती घालणार आहे, पॉलिटीवरती। कोणता टार्गेट करणार आहे, टार्गेटेड फोकस काय असणार आहे, किंवा असू शकतो सगळंच गार्ड करायचं आहे आपल्याला स्वतःला, आपण गॅरंटी नाही घेऊ शकत, पण शक्यता असतात त्या ठिकाणी, मग त्यासाठी नियोजन पाहिजे असते तुमच्याकडं। म्हणूनच आजचं लेक्चर त्या ठिकाणी आहे। त्यामध्ये आपल्याला डिस्कशन करायचं आहे की कशा पद्धतीनं तुमच्या स्ट्रॅटेजी असल्या पाहिजे, किंवा आयोगाचा कल आता इथून पुढं कसा राहू शकतो। कोणत्या बाबतीत तुम्ही गाफील राहायला नको, कोणता भाग तुमचा हा प्रोटेक्टेड असला पाहिजे, जेणेकरून तुमची परीक्षेमध्ये डेथ नाही झाली पाहिजे, किंवा तुम्ही नापास नाही झाले पाहिजे, किंवा मॅच नॉट फाउंड हे नाही लिहून आलं पाहिजे, तुमचं नाव असलं पाहिजे मेन्ससाठी, इंटरव्ह्यूसाठी आणि फायनल लिस्टमध्ये। त्यासाठी म्हणून आजचं हे लेक्चर असणार आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जण त्याबद्दल संभ्रमात आहे, ही छोटीशी ओळ टाकलेली आहे, 19 जूनच्या एक्झामचं काय होणार आहे। म्हणजे 19 जूनला जे ठरलं होतं, आयोगाने दिलं होतं की बाबा आम्ही 19 जूनला एक्झाम घेणार आहे, सर ती होणार आहे का, तर मी तुम्हाला पहिले स्पष्ट करतो। बघा, आता याच्यात शक्यता आहे, आयोगाची काही गॅरंटी नाही, आयोग उद्या पण ॲड करू शकतो आणि म्हणू शकतो 19 जूनला एक्झामला येऊन बस, आयोगाने याच्या आधी असं केलेलं आहे। म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी सांगितलेलं उद्या एक्झाम होणार नाही, आणि लगेच सांगितलेलं 1 आठवड्याने तुमची एक्झाम राहील, उद्या होणार नाही, लगेच 1 आठवड्याने होईल। आयोगाची गॅरंटी घेऊ शकत नाही, पण आपले काही सूत्र असतात। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना 10 वेळा विचारलं की मला ऑनलाईन बोलायचं आहे, कन्फर्म आहे का, तर त्यांचं म्हणणं होतं की 100% कन्फर्म आहे। आता त्यांनी सांगितल्या पद्धतीनं ते सूत्रांनी सांगितलेलं आहे, कन्फर्म आहे असं म्हटलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय ते की 19 जूनची जी एक्झाम आहे ती पोस्टपोन होण्याचे चान्सेस जास्त आहेत। ते का पोस्टपोन होणार आहे त्याचं रिझन पण मी विचारलं, तर त्यांचं म्हणणं होतं की आयोगाकडे पदांचे मागणीपत्र येत असते। फक्त 42 ते 50 पदांचं आयोगांकडे काय आलेलं आहे, त्या ठिकाणी मागणीपत्र आलेलं आहे। त्यांनी 42 हा आकडा मेन्शन केलेला होता। जास्त त्या ठिकाणी मागणीपत्र आयोगाकडे आलेले नाही आहे, फार कमी पोस्टचं आलेलं आहे, त्यामुळं आयोग कदाचित एक्झाम काय करू शकतो, लांबवू शकतो। मी परत एकदा शब्द वापरतोय, कदाचित, येतं लक्षामध्ये। ते काय आहे, त्यांनी काहीतरी माहिती सांगितली, मग त्यामुळं काय आहे की त्यांनी सांगितलेली माहिती जर खोटी ठरली तर नुकसान होऊ नये म्हणून मी हे शब्द वापरतोय, शक्यता आणि कदाचित, येतं लक्षामध्ये। ती एक्झाम पुढे जाण्याचे चान्सेस आहे। कुठपर्यंत जाऊ शकते एक्झाम ही पुढं,
सो ती जाऊ शकते ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत पुढे जाऊ शकते. मग सर कंबाईनचं काय होईल आमच्या, तर कंबाईनबद्दल आता काही सांगता येत नाही. कंबाईनचं जर त्या ठिकाणी आयोगाकडे प्रॉपर त्या ठिकाणी आलं, म्हणजे प्रॉपर पदांची जी डिमांड आहे ती प्रॉपर झाली आयोगाला, तर आयोग नेहमीप्रमाणे जी ऑक्टोबरमध्ये ठरलेली एक्झाम ती ऑक्टोबरमध्ये होऊ शकते. पण एक कधी पण लक्षात ठेवायचं की राज्यसेवेच्या एक्झाममध्ये आणि कंबाईनच्या एक्झाममध्ये 1 ते 1.5 महिन्याचा फरक असतो. जर राज्यसेवा ऑक्टोबर महिन्यात गेली, सप्टेंबरऐवजी आपण ऑगस्ट सप्टेंबर म्हटलं म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम, ती जर ऑक्टोबरमध्ये गेली तर मग कंबाईन पण 1-1.5 महिन्याने पुढे जाऊ शकते. आणि ती जर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झाली तर ऑक्टोबरमध्ये आयोगाला काही हरकत नाही आहे कंबाईनची पूर्वपरीक्षा गट ब जे आहे नॉन गॅझेटेड त्याची एक्झाम घ्यायला काही हरकत नाही आहे. सो असा सिनॅरिओ असणार आहे तुमच्या पोस्टचा. आता आपण आपल्या ह्या मेन मुद्द्याकडे येऊया. हे आता तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की 19 जूनच्या एक्झामचं काय होणार आहे. आता सीसॅटबद्दल बोला सर, तर आता आपण 1 बाय 1 सीसॅटबद्दल बोलायला सुरुवात करणार आहोत. बघा आता सीसॅट क्वालिफाईंग म्हणजे काय, काही काही पोरं जे आहेत, आता याच्यात 2 पद्धतीचे पोरं आहेत. जे जुने आहेत, कसलेले आहेत, जे जुने आहेत, जे कसलेले आहेत, ज्यांच्या ज्ञानाचा जो पाणी म्हणतो आपण त्याला, त्याची खोली किंवा त्यांच्या ज्ञानाच्या नदीच्या पाण्याची खोली ही खोल आहे, म्हणजे डेप्थ त्याला जास्त आहे, ते स्टेबल आहेत, ते काय असे डगमगले नाहीत म्हणजे. आणि जे नवीन आलेले आहेत, ज्यांनी आत्ता सुरुवात केलेली आहे प्रिपरेशनला 1-2 वर्षामध्ये, 1 वर्षामध्ये, किंवा आत्ता 5-6 महिन्यापूर्वी, किंवा आत्ता जे आलेले आहेत त्यांना धसकाच बसला आहे हे काय भानगड आहे, म्हणजे क्वालिफाईंग वगैरे काय असते. सो त्या विद्यार्थ्यांसाठी एक बेसिक आपण बोलून घेऊया. बघा 2 पेपर असायचे तुमचे प्रिलिम्ससाठी राज्यसेवेच्या, बरं का, आपण कंबाईनबद्दल बोलत नाही, हा निर्णय राज्यसेवेसाठी आहे. सो राज्यसेवेमध्ये 2 पेपर असायचे. एक असायचा GS म्हणजे काय, जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे सगळे सब्जेक्ट, विज्ञान वगैरे चालू घडामोडीचे प्रश्न असायचे, ज्यामध्ये 100 प्रश्न यायचे आणि त्याला 200 गुण असायचे. आणि दुसरा एक असायचा पेपर 2 म्हणजेच सीसॅटचा, सो सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट त्याला म्हणतो आपण, ज्यामध्ये आकलन म्हणजे उतार्यावरून प्रश्न सोडवणे, बुद्धिमत्ता तुमची, त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे क्वेश्चन, रिझनिंग आपण ज्याला म्हणतो, ॲप्टिट्यूड गणिताचे प्रश्न आणि डिसिजन मेकिंगचे प्रश्न असायचे. त्यामध्ये 80 प्रश्न यायचे, ज्याला 200 मार्क असायचे. आता ह्या 2 पेपरपैकी दुसरा पेपर क्वालिफाय झालेला आहे, म्हणजे सीसॅट क्वालिफाईंग झालेला आहे. क्वालिफाईंग म्हणजे काय की आधी मार्क कन्सिडर करताना पहिले 200 आणि दुसरे 200 असे 400 पैकी तुम्हाला किती मिळालेले आहे, सो त्यानुसार कट ऑफ लागायचा. जसा मागच्या वर्षी 228ला लागला आहे कट ऑफ, सो मागच्या वर्षी काय लागलेला आहे 228ला. हां, त्याची आता मी काही जास्त बोलत नाही त्याच्याबद्दल, पण म्हणजे मला बोलावं वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टी, पण मी इन जनरल सांगतोय की सर्वात महत्त्वाचं विश्वास ठेवत चला. मी जे बोलतोय सो हे आत्ताबद्दल नाही आहे, म्हणजे आत्तासाठी नाही आहे, याच्यासाठी खूप प्रदीर्घ स्ट्रगल आणि अनुभव त्या ठिकाणी पाठीशी असतो. खूप लोकांनी मला मूर्खात काढलं, काही सांगतो हा माणूस 230 कुठं कट ऑफ लागत असतो का, 225 ते 230 रेंज सांगितली होती बरं का मी. काही मुलांनी कमेंट दिली होती खाली, काही पण सांगतो, फॉर्ममध्ये येतो, काही पण बोलतो, असे स्टेटमेंट होते खाली, जे मला ओळखत नाही आहे किंवा जे माझे लेक्चर्स पाहत नाही आहे, किंवा पहिल्यांदाच त्यांनी कोणीतरी कोणाला तरी रेफर केलं लेक्चर आणि तो बिचारा टेन्शनमध्ये असावं, त्याला मार्क. आणि मुलांचं कसं असतं इन जनरल सांगतो, फिलॉसॉफी काय असते मुलांची, की मुलांना मार्क कमी पडतात, म्हणजे मार्क चांगले घेणाऱ्या पोरांचं प्रमाण कमी असते. उगं 5% असतात चांगले मार्क घेणारे, 95% मार्क घेणारे काय असतात त्या ठिकाणी कमी मार्क्स त्यांना मिळतात, म्हणजे नॉर्मल याच्यापेक्षा त्यांचा स्कोअर कमी येतो, अभ्यास कमी असतो, मार्गदर्शन नसते मोस्ट ऑफ द केसमध्ये, किंवा अनुभव नसतो परीक्षांचा, आपल्या पद्धतीनं अभ्यास केला जातो सेल्फ स्टडी या नावाखाली वगैरे वगैरे वगैरे, आणि आपल्याच पद्धतीनं परीक्षेकडे पाहिल्या जाते, आयोगाच्या पद्धतीनं पाहिल्या जात नाही, पेपर सेटरच्या डोळ्यातून पेपर पाहिला जात नाही. सो असे भरपूर कारणं असतात, स्कोअर कमी येतो. मग आता एखाद्या कॅन्डिडेटला 400 पैकी 200 स्कोअर जर आला त्या ठिकाणी, तर मग तो त्याचं काय असते, ॲटिट्यूड काय असतो त्याचा, की असं कोणी भेटतंय का जो मला 200 स्कोअर सांगेल, म्हणजे कमी स्कोअर सांगेल की 200 मार्कालाही होईल. आणि असा जर एखादा शिक्षक मिळाला की जो म्हणेल की कट ऑफ 200 ते 210च्या दरम्यान लागणार आहे, तो त्याचा आवडता शिक्षक बनून जातो. हां, त्या शिक्षकाला माहीत असते आपण खोटं बोलतोय, पण त्या खोटं बोलल्यामुळं 2 मिनिटासाठी त्या विद्यार्थ्याला बरं वाटतंय ना, आपण त्याचा आवडता शिक्षक बनतोय ना, जाऊ दे, झालं नुकसान. कारण नुकसान उचलायला शिक्षक येत नाही, विद्यार्थ्यांना नुकसान उचलावं लागते त्याचं. मग ही गोष्ट घातक आहे. म्हणजे मी म्हणतो ना, वाईट वाटलंच चालते, पण माणसानं स्पष्ट वक्ता असलं पाहिजे या बाबतीमध्ये, की असं आहे, पट्टा आहे तो टेक वरना राम टेक. सो हे असं आहे, ठीक आहे, मी नापास होणार आहे, माझी ही एक्झाम कदाचित क्रॅक होणार नाही, मी दुसरी एक्झाम टार्गेट करतो सर, पण मी खोट्या विश्वात राहायला तयार नाही. उगाच एखाद्या म्हणजे ह्याची सिंपती गेन करायची, त्या सिंपतीमध्ये राहायचं, हे सर मला एकदम गुलगुलू बोलतात, चांगलं बोलतात, सो याला अर्थ नाही आहे. आपल्याला पोस्ट काढायची आहे, वी शूड इमोशनल असण्याऐवजी आपण मॅक्झिमम केसेसमध्ये प्रॅक्टिकल असलेलं बरं. हा, काही केसेसमध्ये असतो आपण इमोशनल, पण प्रॅक्टिकल राहिलेलं बरं. जर नाही आहे कट ऑफ माझा, तर मी कट ऑफसाठी प्रयत्न करेल, आणि कट ऑफ आहे तर मी मेन्ससाठी प्रयत्न करेल. झालं,
याच्यात सिंपती किंवा त्याच्यामध्ये ह्या गोष्टीला त्याच्यामध्ये महत्त्व नसते. सो त्याच्यामुळं ती एक गोष्ट आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, ह्या बाबतीमध्ये विश्वास असणं फार गरजेचं आहे ह्या सगळ्या केसमध्ये. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे येत आहेत तर ते 10 ते 12 वर्षाचा त्या ठिकाणी प्रदीर्घ अनुभव आहे. वारंवार एक्झाम दिल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवातून मी तुमच्यासोबत बोलतोय. काही गोष्टी खरंच तुम्हाला पटणार नाही, काही लोकांना आवडणार पण नाही गोष्टी, पण लक्षात घ्या मी जे बोलतोय ते तुम्हाला आवडू नये किंवा तुम्ही माझा राग करावा यासाठी बोलत नाही आहे. मी यासाठी बोलतोय की तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे परीक्षेत. तुम्ही एका खोट्या विश्वात किंवा भ्रमाच्या दुनियेत नाही जगले पाहिजे, प्रॅक्टिकल राहिले पाहिजे आणि प्रॅक्टिकलीच एक्झाम क्रॅक केली पाहिजे. कारण आयोग सिलेक्शन इमोशनल होऊन करत नाही. तुम्ही जर पॅनलसमोर गेले इंटरव्ह्यूला, सर मी लय गरीब आहे, गरीब घरातून आलेलो आहे, मी लय स्ट्रगल केला, द्या मला पोस्ट, आयोग देत नाही. ते म्हणतात ही सर्व्हिस आहे, सर्व्हिसमध्ये येण्याच्या ज्या क्वालिटीज असतात त्या क्वालिटीज तू प्रूव्ह कर आणि पोस्ट घेऊन जा. मग घेण्यापासून मी तुम्हाला आम्हीही नाही रोखू शकत. इव्हन जर त्या तुझ्यामध्ये त्या क्वालिटीज असतील तर, नसतील तर सिंपतीच्या आधारावर कोणालाही पोस्ट मिळत नसते. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. क्वालिफाईंग म्हणजे काय आहे याच्यामध्ये, की तुम्हाला काय करायचं आहे की आधी 400 पैकी कट ऑफ लागायचा, आता तुमचं काय होणार आहे 200 पैकीच कट ऑफ लागणार आहे. लागताना काय होणार आहे, जे तुमचे GSचे मार्क असतात 200 मार्क, 100 क्वेश्चनसाठी 200 मार्क असतात. ह्या 200 मार्कापैकी काहीतरी तुम्हाला मार्क्स मिळतील, 100 मिळतील, 120 मिळतील, 140 मिळतील, 80 मिळतील, जे काही मिळतील तुम्हाला मार्क्स येतं लक्षात. सो हे तुम्हाला GSमध्ये मिळालेले मार्क्स. सो याच्यापैकी तुमचा काय लागणार आहे कट ऑफ. समजा 120 कट ऑफ लागला GSचा किंवा 100 कट ऑफ लागला GSचा, व्हॉटेवर, मग 100च्या वरचे सगळे पास किंवा 120च्या जर कट ऑफ लागला तर 120च्या वरचे सगळे क्वालिफाय. आता याच्यामध्ये CSATचे मार्क कन्सिडर होणार नाही. CSAT क्वालिफाईंग झाला म्हणजे काय झालेलं आहे, CSATचे मार्क त्या ठिकाणी कन्सिडर होणार नाही. तुम्हाला CSAT फक्त क्वालिफाय करावं लागणार आहे. त्यांनी अट सांगितलेली आहे 33%ची. म्हणजे 33% म्हणजे काय, 100ला 33, 200 पैकी 33 नाही, 100ला 33, मग 200ला किती, सो 200ला 66, 100 दोन्ही 200, 33 दोन्ही 66, म्हणजे तुम्हाला 200 पैकी हा पेपर फक्त पास व्हावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला किती मार्क काढावे लागणार आहे, 66 मार्क काढावे लागणार आहे. 200 पैकी किती मार्क, 66. आणि तुमच्या माहितीच तो आता तुमचा पहिल्यांदा पेपर प्रिलिम्समध्ये CSATचा चेक होणार. पहिले चेक केला जाणार तुम्हाला 200 पैकी 66 पडतात का. जर 200 पैकी 66 पडले तर तुमचा GSचा पेपर चेक होईल आणि नंतर कट ऑफच्या गोष्टी म्हणजे आलं लक्षामध्ये. आणि जर तुम्हाला 66 मार्क मिळू शकले नाही तर तुमचा GSचा पेपर चेक होणार नाही, जसं UPSCला आहे. येतं लक्षात. मग ह्याला म्हणतात क्वालिफाय होणे. म्हणजे तुम्हाला आता मेरिट काढताना CSATच्या गुणांचा त्यामध्ये इन्क्लुजन होणार नाही. ह्या 200 पैकीच मेरिट लागणार त्या ठिकाणी. आणि ह्यात इथं मग क्वालिफाईंग म्हणजे काय, तर तुम्हाला 200 पैकी किमान त्याच्यामध्ये किती गुण, मॅक्झिमम किती मिळू शकता, पास व्हायचं आहे तुम्हाला ह्या विषयामध्ये. आणि त्यासाठी तुम्हाला 66 गुण त्या ठिकाणी मिळवायचे आहे. पुढे जाऊया आपण. हे क्लिअर झालेलं आहे, एकदम सोपं होतं हे. सो आपण पुढे जाऊया आता ह्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे, नुकसान कोणाचं आहे, म्हणजे कोणत्या कॅटेगरीच्या मुलांमध्ये काय ॲटिट्यूड असला पाहिजे ह्या गोष्टीकडे बघण्याचा. तर मी इन जनरल सांगतोय म्हणजे की नक्कीच याच्यामध्ये टेक्निकल बॅकग्राऊंडच्या मुलांना फटका बसलेला आहे. मला एक मीम्स पण आला होता त्याच्यावरती, मला तो दाखवा असा वाटला म्हणजे तुम्हाला. सो हा एक मीम्स आलेला होता. सो इथं दिलेला आहे CSAT स्पेशालिस्ट असतात बरं का, असे लय मुलं असतात पा, एकदम धुरंधर असतात CSATमध्ये. आणि CSATच्या भरोशावरच प्रिलिम्स काढतात, त्यांचं प्रमाण फार कमी असते पण असतात असे CSAT स्पेशालिस्ट. तो काय म्हणतो, GSचा अभ्यास करायची सवय नाही आपल्याला, किंवा GSचा अभ्यास आपल्याला करायची सवयच नाही. CSATवर मी पेपर काढतो कारण मी CSAT स्पेशलिस्ट आहे. मग त्याच्यावर आयोग काय म्हणतोय त्याला, की आता सवयी तुम्ही बदलायला पाहिजे. तर हे तंतोतंत लागू आहे जे लोक CSATसाठी प्रिपेअर करतायत. म्हणजे फक्त CSATच्या भरोशावर होते की आता बाळांना तुम्हाला काय करावं लागणार, GSचा प्रॉपर अभ्यास करावा लागणार. प्रॉपर म्हणजे परफेक्ट अभ्यास करावा लागणार. कारण CSAT स्पेशालिस्टची संख्या कमी आहे, मात्र आपल्या ह्या कॉम्पिटेटिव्ह फील्डमध्ये GS स्पेशालिस्टची संख्या प्रचंड आहे. मी म्हणाल फक्त 3-4% पोरं CSAT स्पेशालिस्ट असतात. पण तुम्ही जर विचारलं GS स्पेशालिस्ट किती असतात सर, 30 ते 40% पोरं असतात, खुंखार असतात GSमध्ये एकदम. तर तुम्हाला आता त्या पोरांसोबत कॉम्पीट करायचं आहे. सो त्याच्यामुळे जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहे, हां असं काही जरुरी नाही बरं का, प्रत्येक टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्याचा, म्हणजे इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, कॉमर्स आहे, हे टेक्निकल बॅकग्राऊंड जे आहे प्रत्येक टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्याचा CSAT चांगलाच असेल याची काहीही गॅरंटी नाही. म्हणजे माझे खूप सारे मित्र आहेत जे इंजिनियर आहेत जे CSATमुळे नापास होतात.
सो त्याच्यामुळं मी शब्द वापरलेला आहे की टेक्निकल डिग्री असलेले नाही, टेक्निकल बॅकग्राऊंड असणारे. म्हणजे माझा एक रूममेट आहे, म्हणजे तो सध्या RBIमध्ये सिलेक्ट झालेला आहे. RBIमध्ये असिस्टंट पद असते, सो त्यामध्ये सिलेक्ट झाला होता तो. सो त्याला पाहताशनी गणितं सुटायचे, रिझनिंग सुटायचे. तो CSATमध्ये मास्टर होता आणि त्याच बेसिसवर त्याची प्रिलिम्स निघून जायची राज्यसेवेची. आता ह्या विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड जाणार आहे, कारण CSAT क्वालिफाय झालेला आहे आणि तुमचे ह्या विषयाचे मार्क जे तुम्ही 150, 160, 170, 190पर्यंत काढायचे ते आता इन्क्लूडच होणार नाही मुळात कशामध्ये, तुमच्या कट ऑफमध्ये. त्यामुळे तिथं थोडासा या कॅटेगरीतल्या CSAT स्पेशलिस्ट कॅटेगरीतल्या टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना थोडासा फटका बसणार बरं का. आणि दुसरा एक आहे, नो डाऊट नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो आयोगाने निर्णय घेतलेला तो एकदम पोषक निर्णय आहे बरं का, आणि एकदम योग्य निर्णय आहे. जेव्हा मी प्रिपरेशनला सुरुवात केली होती तेव्हा पहिल्याच वर्षी त्यांनी CSAT ॲड केलं होतं 2013च्या प्रिलिम्समध्ये. CSAT हा फॅक्टर नवीनच आला होता. त्यानंतर 3 प्रिलिम्स झाल्या. माझा एक स्टुडंट म्हणजे माझा एक मित्र होता, आम्ही सोबत प्रिपेअर करायचो. आता त्याचं म्हणजे थोडंसं मी रिलिव्हन्स सांगतो आहे त्याच्यात. आता मी जो आहे मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा होतो, माझ्यासोबत पण जे असायचे ते एक डॉक्टर होता, डॉक्टर बॅकग्राऊंडचा, 1-2 आर्ट बॅकग्राऊंडचे, तो पण आर्ट बॅकग्राऊंडचा होता. तर काय झालं, 3 वर्ष सलग तो नापास झाला. 2 वर्ष सलग पास होता बरं का, 3 वर्ष सलग नापास झाला तो प्रिलिम्स. आणि एक दिवस खूप फ्रस्ट्रेट झाला, कारण त्या पोरांनी ग्रॅज्युएशनमध्ये 3 वर्ष अभ्यास केला होता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, आणि बहुधा तो 11वी-12वी पासून प्रिपेअर करायचा. त्याचं बॅकग्राऊंड आर्ट होतं. तर मग गोष्ट अशी झाली, 3दा नापास झाल्यानंतर आम्ही दरवेळेस पास व्हायचो, मेन्स द्यायचो, इंटरव्ह्यू देऊन यायचो मस्तपैकी. इंटरव्ह्यू न आल्यानंतर इंटरव्ह्यूच्या गप्पा चालायच्या आमच्या. एक दिवस तो खूपच फ्रस्ट्रेट झालेला होता आणि आमची चर्चा चालू होती वगैरे वगैरे. तर त्यानं तो CSATचा मुद्दा छेडला तिथं. म्हणे यार CSAT आयोगाने आणून आमचं नुकसान केलं म्हणे आर्ट बॅकग्राऊंडच्या मुलांचं. मी म्हटलं, म्हणजे आमच्यातल्यांना विचारलं, कसं काय बा तू असं कसं म्हणू शकतो, म्हणजे की नाही म्हणे यार तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड खूपच स्ट्रॉंग आहे म्हणे, मॅथमॅटिक्स, रिझनिंग, जरी कॉम्प्रेन्शनचं प्रमाण जास्त असतं तरीही तो जो ॲटिट्यूड पाहिजे आहे सोडवण्याचा तो तुमच्याकडे लहानपणापासून आहे म्हणे. 11वी-12वी ग्रॅज्युएशनपासून आहे, तुम्ही डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सारख्या गोष्टी सॉल्व्ह केलेल्या आहे म्हणे, तुमच्यासाठी हे काहीच नाही आहे म्हणे. मग आमच्यासारख्यांचं लय अवघड आहे ना म्हणे, ज्यांनी मॅथमॅटिक्स किंवा सायन्सचा अभ्यासच केलेला नाही आहे. मग तो फार खिन्न किंवा दुःखी होता म्हणजे. तर मग आमच्यातल्या एकाने त्याला डायलॉग मारला की आजकाल आयोगाला टॅलेंटेड विद्यार्थी पाहिजे असतात म्हणे. म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की बाबा टेक्निकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी टॅलेंटेड असतात आणि आर्ट बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यामध्ये टॅलेंट नसते. त्याला ते खूप लागलं आणि त्याच्या डोळ्यात ऑलमोस्ट पाणी येणार होतं त्या ठिकाणी. आणि ते पोरं निघून गेले, हसी मजाक करत वगैरे ते मित्र निघून गेले. तो तिथंच बसला आणि जाता जाता म्हणे, का रे साग्या म्हणे, म्हणजे एकदम त्यानं मला आत्ताही चेहरा आठवतं मला, म्हणजे त्याच्याकडं पाहून मला आत्ताही असं रडायला आल्यासारखं होतं. म्हणजे की त्यानं एकदम रडक्या आवाजात विचारलं, का रे साग्या म्हणे, की ह्या एक्झाममध्ये टॅलेंटला एवढं महत्त्व आहे, मेहनतीला काहीच महत्त्व नाही का म्हणे. म्हणजे त्यानं असं एकदम मला आता ते गहिवरल्यासारखं होतं आहे, म्हणजे की त्याची जी भावना होती त्याच्या बाबतीत, किंवा माझ्या डोळ्यात कदाचित पाणी येऊन जाईल, की त्यानं तो प्रश्न विचारला होता मला त्यावेळेस की बाबा ह्याला काहीच महत्त्व नाही आहे का मेहनतीला. कारण त्या लेकरांनी जवळपास 7-8, कारण मी त्या बॅकग्राऊंडमध्ये आलो, मी खूप मेहनत घेतलेली आहे एक्झामसाठी, त्यामुळं त्याचं दुःख मला समजू शकते मित्रांनो, की मेहनतीला काहीच महत्त्व नाही आहे का म्हणे. सो त्या प्रश्नाचं उत्तर आत्ता आयोगाने दिलं की नाही, मेहनतीला महत्त्व आहे. येतं लक्षामध्ये की याच्यामध्ये आता पार्शालिटी होणार नाही. जे सायन्स बॅकग्राऊंडचे मुलं आहे ते धडाधड अंदर येतील, कारण तुम्ही टॉप 10 जरी पाहिले, टॉप 100 जरी पाहिले, तुम्हाला इंजिनिअरिंगवाल्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. येतं लक्षामध्ये. आणि ते जे होतं की बाबा टॅलेंट आहे त्याबद्दल वाद नाही आहे, आर्ट बॅकग्राऊंडच्या मुलांकडे पण टॅलेंट असते, पण प्रत्येकाची एक फील्ड असते. मग तुम्ही आमच्या अँगलने विचारच करत नाही आर्ट बॅकग्राऊंडच्या, असं काहीतरी होऊन चाललेलं होतं. मग ती दरी कमी करण्यासाठी आयोगाने काय करून टाकलेलं आहे, CSAT क्वालिफाईंग करून टाकलेलं आहे. सो नो डाऊट याच्यामध्ये नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी असतात, येतं लक्षामध्ये. सो टेक्निकल बॅकग्राऊंड तर आहेच आहे, पण नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांचा नक्कीच याच्यामध्ये काय होणार आहे, त्या ठिकाणी फायदा होणार आहे. येतं लक्षामध्ये, कारण त्यांना 100पैकी 66 मार्क पाडावे लागणार आहे. पण त्याला अटी आणि शर्ती आहेत बरं का, नक्कीच त्याला अटी आणि शर्ती आहे. आयोगाला आत्तापर्यंत कोणीच परफेक्टली ओळखू शकलेलं नाही आहे. आपण फक्त शक्यता व्यक्त करू शकतो, म्हणजे जेणेकरून काय, मगाशी जसं चित्र दाखवलं की त्यानं कोणत्याही पद्धतीनं तुमच्यावर जर आक्रमण केलं, तुम्हाला जर कापण्याचा प्रयत्न केला, तर तुमचा तो बॉडी पार्ट काय असला पाहिजे, त्या ठिकाणी सेफगार्ड असला पाहिजे, किंवा त्यानं मारलेला घाव तुम्हाला परतवता आला पाहिजे आणि तुम्हाला 2-3 घाव आयोगाला मारता आले पाहिजे. सो त्यासाठी हे सगळं माहिती असणं आधीच तुम्हाला गरजेचं आहे. म्हणून आपण याच्या शक्यतेबद्दल बोलू. सो याच्यामध्ये सर्वात पहिली शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो, की आयोगाचा पेपर नेहमीप्रमाणेच येईल. म्हणजे जसं येते 50 क्वेश्चन कॉम्प्रेन्शनवर, 15 ते 17 क्वेश्चन रिझनिंगवर, मॅथमॅटिक्सवर 8 ते 10 क्वेश्चन आणि 5 डिसिजन मेकिंगवर, असा तुमचा पेपर राहील. असा जर नेहमीप्रमाणेच तुमच्या आयोगाचा पेपर आला
तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे बरं का. कारण काहीच प्रॉब्लेम का नाही आहे, कारण तुम्हाला आता 70 पैकी किंवा 80 पैकी 80 प्रश्न सोडवण्याची तुमच्यावर अटच नाही आहे की तुम्हाला 80 प्रश्न सोडवायचे आहे किंवा त्यापैकी 65 अटेम्प्ट करायचे आहे, 70 अटेम्प्ट करायचे आहे, 75 अटेम्प्ट करायचे आहे. असं करण्याची गरज नाही. कारण रियालिटी ही आहे की तुम्हाला 200 पैकी किती पाडायचे आहे, 66 गुण पाडायचे आहे. तुम्हाला 200 पैकी किती मार्क पाडायचे आहे पोरांनो, 66 मार्क पाडायचे आहे. मग 66 मार्क पाडण्यासाठी तुम्हाला पूर्ण 2 तासामध्ये ॲक्युरेट 30 प्रश्न जरी सोडवले तुम्ही, तुमचे 30 प्रश्न जरी ॲक्युरेट असले तर ते एक प्रश्न 2.5 मार्काचा, त्यामुळे 30 गुणेला 2.5 जर केलं तुम्ही तर तुमचे 75 मार्क होऊन चालले आणि आरामात तुम्ही प्रिलिम्स काय करू शकता, तुमचा सीसॅट क्वालिफाय करू शकता. प्रिलिम्स नाही सॉरी, सीसॅट तुमचा काय करू शकता, क्वालिफाय. पेपर 2 तुम्ही क्वालिफाय करू शकता. म्हणजे तुम्हाला त्या पूर्ण 2 तासामध्ये फक्त किती क्वेश्चन सोडवायचे आहे, 30. हे एकदम गुडी आहे बरं का, म्हणजे एकदम गुडी वेनी चाललेलं आहे की बाबा 2 तासामध्ये 200 पैकी फक्त 80 पैकी फक्त 30 प्रश्न 80 असतात, मार्क 200 असतात. सो तुम्हाला 30 प्रश्न सोडवायचे आहे, 75 ॲक्युरेट सोडवायचे आहे. म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष आणि येतात. म्हणजे सीसॅटमध्ये प्रश्नाचे उत्तर हे ॲक्युरेटच येतात, त्यामध्ये इनॲक्युरेसीचा काही जास्त संबंध येत नाही. सो म्हणून मी 66 ऐवजी आपण 75 त्यामुळे घेतलं की 1, 2, 3 प्रश्न चुकले जरी तुमचे तर तुमचं जास्त नुकसान नाही झालं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला 66च्या वर म्हणजे मिनिमम 30 प्रश्न म्हणतोय, तुम्ही 35-40 पण सोडवू शकता. मार 66 आणि 70 आणि 75 क्वेश्चन 80 पैकी सोडवण्याची काही गरज नाही, कारण मेरिट आपल्याला काढायचा नाही आहे. आलं लक्षामध्ये. सो हे जर झालं समजा, येतं लक्षामध्ये की जनरली आयोगाने असं घेतलं, नेहमीप्रमाणे पेपर पॅटर्न सेट केला, तर त्या ठिकाणी या पद्धतीनं तुमची काय असली पाहिजे, स्ट्रॅटेजी असली पाहिजे. सो ॲक्युरेट तुम्हाला 30 प्रश्न सोडवायचे आहे. 30 ते तुम्ही 40ही सोडू शकता, रिस्क वाटत असेल तुम्हाला तर 45ही सोडू शकता. सो एकदम मस्त राहील. म्हणजे हे येतं लक्षामध्ये, हे इक्वेशन एकदम मस्त राहील. पण परत एकदा सांगताना दुःख होते की याचे चान्सेस कमी आहे, कारण आत्तापर्यंत मी जेवढा आयोगाला ओळखतो, सो आयोगाने नेहमी धक्कातंत्राचा वापर केलेला आहे. धक्कातंत्राचा वापर म्हणजे काय, मी नेहमी म्हणतो की MPSC ही सिलेक्शन प्रोसेस नाही आहे, रिजेक्शन प्रोसेस आहे. तुम्हाला प्रश्न सेट केल्या जातात सिलेक्ट करण्यासाठी नाही, रिजेक्ट करण्यासाठी केल्या जातात. तुम्हाला काय येते यापेक्षा काय येत नाही याच्यावरती आयोगाचा जास्त भर असतो. तू म्हणणार ही काय भानगड आहे सर, येत असेल तर येते, नाही येत तर नाही येत. नाही येते चेक करण्यासाठी, येते चेक करण्यासाठी तर मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. UPSC जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा ते सिलेबसला धरून विचारते तुम्हाला. आणि प्रश्नामध्ये कसे असतात, 4 स्टेटमेंट असतात. पहिलं स्टेटमेंट एकदम सोपं, येतं लक्षामध्ये, उष्णकटिबंधीय आवर्त हे 30 डिग्री किंवा 0 डिग्री ते 30 डिग्रीच्या दरम्यान येताना दिसत आहेत तुम्हाला, किंवा 5 डिग्री ते स्पेशली 10 डिग्री ते 30 डिग्री असं देणार. ते एकदम सोपं. मग त्याच्यामध्ये दुसरं देणार, ते सायक्लॉनबद्दल माहिती देणार की हे विषुववृत्तावरती तयार होत नसतात कारण विषुववृत्तावर असं आहे. मग ते तिसरं स्टेटमेंट देतील, आणखी सखोल जातील. चौथा आणखी सखोल. मग आता ज्या पोरांना अभ्यास चांगला आहे, म्हणजे ज्या पोरांचा अभ्यास चांगला आहे, ते 2 ऑप्शन इलिमिनेट करून शकतील की बाबा हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे स्टेटमेंट चुकीचे आहे. परंतु तिसरं आणि चौथं स्टेटमेंट हे डीपमध्ये असल्यामुळं त्याला 2मध्ये काय करावं लागणार, डिसिजन घ्यावं लागणार किंवा थोडासा बुद्धीचा कस लावावा लागणार. ती संकल्पना तुम्हाला डिटेल माहीत असल्याशिवाय तो प्रश्न सुटणारच नाही. मग याला म्हणतात तुम्हाला किती येते, तुमचा अभ्यास किती डीप आहे हे चेक करणे. MPSC सरळ तुम्हाला माहीत नसणारेच प्रश्न विचारते. म्हणजे आपण ज्याचा विचारही करू शकत नाही असा एखादा प्रश्न टाकून देते आणि म्हणते तुला येत नाही, रिजेक्ट. तो म्हणजे तुम्हाला काय येत नाही ह्या गोष्टी चेक केल्या जातात. त्यासाठी आयोगाने आत्तापर्यंत नेहमी धक्कातंत्राचा वापर केलेला आहे. आणि जिथपर्यंत मी आयोगाला ओळखतो ते ह्याही वेळेस काय करू शकतात, यावेळेस नाही, पुढच्या वर्षी म्हणा किंवा त्याच्या पुढच्या वर्षी केव्हा पण 100% धक्कातंत्राचा वापर करू शकता. जो शक्यता एक जी सांगितलेली आहे, सो ही जर अशी शक्यता आली विद्यार्थी मित्रांनो तर आपल्यासाठी खूप चांगलं आहे. तुमच्यासाठी, सगळ्यांसाठीच हे चांगलं आहे. टेक्निकल आर्ट बॅकग्राऊंड सगळ्यांसाठी हे काय असणार त्या ठिकाणी चांगलं असणार. पण ही जर असेल आणि ह्याचे चान्सेस जास्त आहे शक्यतेचे, जर आयोगाने ठरवलं की आपण काय करायचं, UPSCच्या धर्तीवर स्वतःला बदलवायचं, तर UPSCनं म्हणजे UPSCची धर्ती काय असते, UPSCनं काय केलेलं आहे, सो UPSCनं काय केलेलं आहे, कॉम्प्रेहेन्शनचे प्रश्न हे कमी करून टाकले. आधी UPSC पण एक पॅसेज देऊन 5 प्रश्न विचारायची. आता UPSC काय करते, एक पॅसेज देते, एकच प्रश्न विचारते त्यावर. म्हणजे टाईम कन्झम्पशन. आणि तो प्रश्न पण असा असतो की पॅसेज समजल्याशिवाय सुटतच नाही. मग तुम्ही म्हणाल पॅसेज लयच अवघड आहे घरा, कारण सतत आयोग प्रश्न विचारते. इन्फरन्स काय आहे, अझम्पशन काय आहे, इन्फरन्स काय आहे, अझम्पशन काय आहे, टायटल सुचवा, मध्यवर्ती संकल्पना काय आहे, सेंट्रल थीम काय, हे असे प्रश्न विचारते आयोग. म्हणजे तुम्हाला पॅसेज आकलन झाल्याशिवाय तो क्वेश्चन सुटणार नाही. पॅसेज आकलन करून क्वेश्चन सोडवतो म्हटलं 15 मिनिट एका पॅसेजमध्ये जातात एक प्रश्न सोडवण्यासाठी. मग आपण मोर्चा वळवतो गणिताकडे.
आता आयोगाने मधल्या कालखंडात, म्हणजे माझाच मित्र आत्ता 2-3 दिवसापूर्वी मी त्याला भेटलो, तो नायब तहसीलदार आहे, इथं अमरावतीला ट्रेनिंग चालते नायब तहसीलदाराचं आणि तलाठ्यांचं, तो तिथं आला होता. त्याला म्हटलं का रे बाबा काय झालं UPSCचं? तो म्हणे माझे अटेम्प्ट संपले म्हणे UPSCचे. म्हटलं ह्या वर्षी काय झालं? माझं प्रीच क्वालिफाय नाही झालो. कशामुळं? तर म्हणे यार ते काय माझं CSAT आधीपासून कच्चं होतं म्हणे, तो डॉक्टर आहे आणि त्याचं CSAT आधीपासून कच्चं होतं आणि त्याच्यात आयोगाने काय केलं म्हणे, जवळपास 38 का 39 क्वेश्चन गणितावरच विचारले म्हणे. उडाला म्हणे माझा पेपर. सो ज्या पोरांनी 2 इंटरव्ह्यू दिलेल्या UPSCचे 4 ते 5 मेन्स दिलेल्या आहेत, तो पोरगा उडाला फक्त CSATमुळं. सो कितीतरी पोरं असे आहे CSATमध्ये, ते या गोष्टीमुळं आयोगाच्या परीक्षा नापास होतात. सो आयोग सतत पोरांच्या बुद्धींसोबत खेळते आहे UPSC. सो ते कधी इमॅजिन करू शकणार नाही आपण 38 ते 39 80 पैकी अर्धा पेपर तुम्ही गणितावरच सेट करता आणि काही काही पोरं गणितं सोडून देतात. मग काही मुलं असतात त्या ठिकाणी ते रिझनिंग करून जातात, रिझनिंगचे मुळात कमी क्वेश्चन असतात. लय जणांची दारोमदार पॅसेजवर असते, पाहून घेऊ बाबा वेळेवर पॅसेजच तर सोडवायचे आहे, त्यांना मग डायरेक्ट परीक्षेत फटका बसतो. मग असं जर झालं तर हे इक्वेशन त्या ठिकाणी असणार नाही. आकलनावर 50 क्वेश्चन, बुद्धिमत्तावर 15 ते 17 क्वेश्चन, गणितावर 8 ते 10 क्वेश्चन, डिसिजन मेकिंगवर 5 क्वेश्चन. सो हे त्या ठिकाणी नसणार. हे जर बदलवलं तर मग काय करावं लागणार आहे तुम्हाला? सगळ्याच बाबतीमध्ये काय करावं लागणार आहे तुम्हाला? त्या ठिकाणी प्रिपेअर करून जावं लागणार आहे. कारण आत्तापर्यंत आयोग UPSC सारखंच वागते. UPSCनं काय केलं होतं? GSच्या बाबतीत पण बोलायचं झालं तर UPSCनं अचानक 2014-15मध्ये 16मध्ये इन्व्हायरमेंटच्या प्रश्नांची संख्या डायरेक्ट वाढवून टाकली, 17 ते 18वर नेऊन ठेवली डायरेक्ट. पॉलिटी, इकॉनॉमिक्स सगळ्यांचे प्रश्न कमी केले. इन्व्हायरमेंट, मग पोट्टे सगळे इन्व्हायरमेंट प्रिपेअर करायला लागले. मग ते शंकर IASचं पुस्तक निघालं, सगळेजण वाचायला लागले, आम्ही पण डीपमध्ये प्रिपेअर करायला लागलो. अचानक आयोगाने इन्व्हायरमेंटचे क्वेश्चन 6 ते 7वर आणून ठेवले आणि अचानक जे कधी विचारल्या जात नाही आर्ट अँड कल्चर, त्याचे 13-14 प्रश्न विचारले UPSCने. मग सगळे पोरं आर्ट अँड कल्चरच्या मागे लागले. तर आयोगाने अचानक काय करून टाकलं? ॲग्रीवर प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता जो पेपर होता UPSCचा त्याच्यावर ॲग्रीवर फोकस केलं. मधातच त्यांनी 2-3 वर्ष करंटवरच 22, 23, 25 100 पैकी 25 प्रश्न करंट अफेअरवरच विचारायला सुरुवात केली. सो त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सगळं प्रिपेअर करू नये, आमच्या मनावर आम्ही काही विचारू शकतो. म्हणजे यावर्षी असं होत नाही की बाबा आम्ही ॲग्रीवर विचारलं नाही तर पुढच्या वर्षी विचारणार नाही, आम्ही यावर्षी इन्व्हायरमेंटवर विचारलं नाही तर मग पुढच्या वर्षी आम्ही विचारणारच नाही इन्व्हायरमेंटवर. आता आर्ट अँड कल्चर मागचे 7-8 वर्ष झाले टाकलंच नाही त्यांनी, आता अचानक टाकू शकतात. तसं MPSC करते. सो MPSC बायोलॉजीचं विचारते, सगळे पोरं बायोलॉजीचा अभ्यास करतात की बाबा 20 पैकी 12 क्वेश्चन बायोलॉजीवर येतात, तर आयोग अचानक 20 पैकी 12 क्वेश्चन फिजिक्सवरच टाकून देईल, केमिस्ट्रीवरच टाकून देईल. सो मग आयोग काय करते आहे? सतत तुमच्या बुद्धीसोबत खेळते आहे. आणि त्यांनी जर CSATमध्ये असं करायचं ठरवलं तर इट विल बी द डिझास्टर. म्हणून लक्षात ठेवा, CSAT क्वालिफाईंग झाला म्हणून गाफील राहू नका. आयोगाने जर त्या ठिकाणी वार केला तर हे तुमचे जे सेफगार्ड आहेत ते आत्ताही क्लिअर असले पाहिजे किंवा मजबूत असले पाहिजे. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की CSAT आता क्वालिफाईंग झालं, हां एक आहे थोडासा पेपर लांब जाणार आहे, मग मधल्या कालखंडात CSAT पक्क करून घ्या जेणेकरून किमान 66 मार्क तुम्हाला पडले पाहिजे. मला नाही वाटत आयोग एवढ्या इझिली तुम्हाला 66 मार्क परीक्षेमध्ये पडू देईल. म्हणून हे त्या लक्षामध्ये कळालं तुम्हाला. त्यामुळं गाफील न राहता दुसऱ्या शक्यतेच्या शक्यता जास्त असल्यामुळं सो हे तुम्ही विचारात घेऊन प्रत्येक गोष्ट गणित, बुद्धिमत्ता, आकलन ह्या गोष्टी तुम्ही चांगल्या ठेवण्याचा काय करा त्या ठिकाणी प्रयत्न करा. तुम्ही गणिताला जर ऑप्शनमध्ये टाकत असाल, मग समजा गणितावरच त्यांनी जर UPSC सारखे 30-40 प्रश्न विचारले तर उरलेले जे 30-40 आहे बुद्धिमत्तेचे, डिसिजन मेकिंग तर येऊनच जाते, समजा आकलनाचे प्रश्न आहे तर ते तरी एक्सलंट असलं पाहिजे आपलं, जर गणित ऑप्शनमध्ये टाकत असाल तुम्ही तर. सो मग ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, प्रयत्नशील राहा. पुढे जाऊया आपण. आता काही पोरांनी असं विचारलं की सर मग आता CSAT क्वालिफाईंग झालं तर GSचा पेपरमध्ये बदल होतील का, ते अवघड होतील का? आता बघा, ज्याचा अभ्यास नाही आहे त्याच्यासाठी पेपर अवघड आहे, जो चांगल्या पद्धतीने अभ्यास करून गेला त्यासाठी सोपं आहे. आणि सोपं अवघड असण्याचा काही प्रकारच नाही आहे MPSCमध्ये. म्हणजे ते आहे ना, MPSC म्हणजे कसं आहे, 2 हरणांच्या मागे एक वाघ लागतो, ते दोन्ही हरणं पळत असतात. तो म्हणतो अरे यार हा वाघ, आपण जर स्लो पळायला लागलो, आपण एकदम फास्ट पळूया नाही तर हा वाघ आपल्याला पकडेल. सो आपण दोघंही जण फास्ट पळू. तर तो म्हणे वाघ आपल्याला फास्ट पळायची गरज नाही आहे, म्हणजे मला फास्ट पळायची गरज नाही, मला फक्त तुला मागं टाकायचं आहे, मला फक्त काय करायचं आहे, तुला मागं टाकायचं आहे. कारण ही कॉम्पिटिशन आहे, म्हणजे जे मागं लागलेलं आहे. सो दोघांनाही फास्ट पळण्याची गरज नाही, मला फक्त काय आहे की कोणाला, म्हणजे सगळ्यांना मागं टाकण्याची गरज नाही, मला फक्त तुला मागं टाकण्याची गरज आहे. तसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आहे, म्हणजे आपली ही एक्झाम कॉम्पिटेटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला काय, पेपर अवघड जरी आला तर कट ऑफ खाली येतो, पेपर जर सोपा आला तर कट ऑफ काय जातो हाय. यावेळेस पेपर सोपा आला होता, एकदम हाय चालला गेला कट ऑफ 228वर. त्याच्या आधी अवघड पेपर आले तेव्हा 170वर पण कट ऑफ लागलेले आहेत पोरांनो 400 पैकी. सो त्याच्यामुळे अवघड आणि सोपा हा प्रकार नसतो.
येतं लक्षात. मग सर GS अवघड सेट होईल का वगैरे वगैरे. मला नाही वाटत GSच्या याच्यामध्ये धक्कातंत्र चालू ठेवेल, पण खूप मेजर बदल आयोग करेल त्याच्यामध्ये. सो मला असं त्या ठिकाणी वाटत नाही आहे. सो ज्या पद्धतीनं दरवर्षी पेपर येतो सो त्याच पद्धतीनं पेपर पॅटर्न आयोग काय करणार त्या ठिकाणी फॉलो करणार. येतं लक्षात. कट ऑफ कसे राहतील हे मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला बोललो होतं. आणि एक जाता जाता तुम्हाला मला वारंवार सांगावं असं वाटते, मी हे का तुम्हाला मेन्शन करतो, कारण मला मनापासून वाटते की ही 99% जनता सुधारली पाहिजे. 99% जनता काय आहे, हे काय संकल्पना आहे 99% जनता. सो ते काय करत असतात, पहिल्या दिवशीपासून म्हणजे आताच अभ्यासाला सुरुवात केली, उगं 2-3 महिने झालेले असतात अभ्यास करून. राज्यसेवेचा आला की परीक्षेचा फॉर्म भरा. राज्यसेवा टेक्निकल आली, टेक्निकल दिली. राज्यसेवा प्री आली, प्री दिली. कंबाईन प्री आली, प्री दिली. हे दिली, हे दिली. प्रत्येक एक्झाम ते देत जातात. अभ्यास कमी करतात, अभ्यासाचं नियोजन कमी करतात आणि फॉर्म भरायचं नियोजन जास्त करतात. अभ्यास अतिशय त्यांचा तोडका मोडका असतो. एक्झाम सगळ्याच देतात आणि मग ते काही दिवसांनी देवभरोसे होऊन जातात. लागलं, जमलं. 10 दिला तर एकाला तर लागल म्हणजे. सो ती ही एक्झाम नाही आहे ना. हे काय असं आहे का 10 रिंग फेकले तर एखादी रिंग पडून जाईल ते, आणि साबण भेटेल आपल्याला, ते साबणं असायचं ना जत्रेमध्ये, 10 रिंग फेकले तर एक तर लागून जाईल. सो हा तो प्रकार नाही आहे ना. सो हा प्रकार काय आहे, तुम्हाला हे याच्यामध्ये यायचं आहे, 1% फोकस असणाऱ्यामध्ये यायचं आहे. तुम्ही कितीही म्हटले नाही सर माझं लग्न आहे काही दिवसामध्ये, घरचे लग्न लावून देणार आहे, सर नवरा मागं लागलेला आहे, तू 1 वर्ष कर नंतर मग नाही करू देणार मी तुम्हाला, सर घरचे मागं लागलेले आहे, परिस्थिती लय बिकट आहे आमची, घरचे मागं लागलेले आहे, सर असं असं आहे, हे आहे, अडचणी आहे, त्या अडचणी आहे, 1 वर्षात झालंच पाहिजे, लय टेन्शन आहे हो सर, लय ही आयोगाला घेणं देणंच नाही ना ह्या गोष्टीशी. सो तुमची परिस्थिती कशी आहे, तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंडमधून येतात, आयोगाला घेणं देणंच नाही. आयोग काय म्हणते, ह्या एक्झाम आहे, यापैकी एक्झाम क्रॅक करा, जी क्रॅक करेल त्यामध्ये तुम्ही ज्याच्यात फिट बसता ती परीक्षा पोस्ट घेऊन जा. त्याच्यामुळे हे असं आहे का परीक्षा मी माझी परिस्थिती खराब आहे चल मी प्रत्येकच एक्झाम देतो, जिंकलो तर जिंकलो, हा प्रकारच नाही आहे ना. सो त्याच्यामुळं काय आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, फोकस राहा. हे 1%च पोरं असे असतात जे फोकस राहतात. कोणतीही एक एक्झाम फोकस करा आणि तिच्यावर एवढ्या जोरात घाव घाला की एका घावात ती तुटली पाहिजे. येतं लक्षामध्ये, कारण ह्या एक्झाम अशा आहे जे एक घाव 2 तुकड्यावाले आहे. आरामात करत नसते. मग ह्या टेस्ट ही दिली, नापास झालो, मग आता 5 मार्कांनी नापास झालो होतं, मग आता पुढच्या एक्झाममध्ये 4 मार्कांनी नापास झालो, मग 3 मार्कांनी, मग 2 मार्कांनी आता पुढची एक्झाम मी पास होणार आहे. हे असा प्रकार नाही आहे एक्झाममध्ये. ह्या एक्झामची काठिण्य पातळी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे, एक फोकस करून पूर्णपणे प्लॅनिंग सहित त्या हत्तीला पाडावं लागणार आहे. तो जो मोठा माणूस दिसला होता ना, त्याला जर पाडायचा आहे तुम्हाला, तर बरोबर तुम्हाला माहीत पाहिजे की त्याची फिजिक्स कुठे आहे, त्याची केमिस्ट्री कुठे आहे, त्याची बायोलॉजी कुठे आहे, त्याचं पॉलिटी कुठे आहे, त्याचं हिस्ट्री कुठे आहे, कोणता भाग लय मजबूत आहे, हिस्ट्री लय मजबूत आहे. सो त्याला कितीही मारलं तरी चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. वार मग हिस्ट्री नाही, मग मी पॉलिटीवर वार करणार, मग मी इकॉनॉमिक्सवर करणार. हे असं नियोजन म्हणजे याला म्हणतो आपण प्लॅनिंग. त्याच्यानंतर त्यानुसार अभ्यास योग्य दिशेनं काय करायचा, योग्य दिशेनं एक्झाम देत जायच्या नाही, योग्य दिशेनं एक्झाम देत द्यायच्या नाही, योग्य दिशेनं त्याचा अभ्यास करायचा, प्लॅनिंग करायची. पहिले टार्गेट फिक्स असलं पाहिजे. तुम्ही इथं आहात, तुमचे मित्र बरोबर इथून निघालेले आहे एक्झाम द्यायला. सो एक्झाम त्यांना असं वाटते परीक्षा प्री देऊन आलो म्हणजे मी काय बनलो काय नाही म्हणजे. सो देऊ द्या, ज्याला द्यायचं त्याला देऊ द्या परीक्षा. त्याला वाटत जरी असेल मी लय महान व्यक्ती झालेलो आहे, मी प्री देऊन आलो, मी प्रीचा फॉर्म भरला, मी राज्यसेवेचा भरला, कंबाईनचा भरला, सो देऊ द्या त्यांना एक्झाम. तुम्ही काय राहा, फोकस राहा. लांबची एक्झाम जी आहे, मला प्रिपेअर करायला 1 वर्ष लागणार आहे बाबा, माझे बेसिक्स पक्के नाही आहेत, मला मार्गदर्शन नाही आहे, किंवा मला मार्गदर्शन आहे, मला बेसिक पक्के करायचे आहे. सो व्हॉटेवर जे काही असेल ते, सो यानुसार एक एक्झाम काय करा, टार्गेट करायच्यातली सिस्टमॅटिकली. बघा एक एक्झाम टार्गेट करा. आता भरपूर जण आहे, हे बघा MPSC गट ब प्रिपेअर करणारे होते, ते त्यांचं टार्गेट राज्यसेवेमध्ये CSAT क्वालिफाय झालं, चला आपण राज्यसेवा देऊन बघू, राज्यसेवेत पण नशीब आजमावून बघू. सो हे पण जाते, राज्यसेवा पण जाते, सगळंच जाते. अरे भाई राज्यसेवेची डिमांड टोटली डिफरंट आहे, कंबाईन गट बची डिमांड टोटली डिफरंट आहे. तुम्ही एकाच पार्ट्यात कसं काय बसू शकता त्या एक्झामला. मेन्समध्ये राज्यसेवेचा पेपर टोटली डिफरंट आहे, त्याच्यानंतर कंबाईन. हां साम्य आहे त्याबद्दल दुमत नाही, पण ॲटिट्यूड वेगळा पाहिजे ना राज्यसेवेमध्ये. सो कंबाईनमध्ये ॲटिट्यूड वेगळा पाहिजे ना. म्हणून स्वतःचा जो केलेला फोकस जी गोष्ट आहे ती हुकवू नका, त्याच्यानुसार नियोजन करा आणि मग एकदाच जोर लावून तुम्ही त्याच्यावर हॅमर करा. किंवा राज्यसेवा टार्गेट केली, राज्यसेवेवर हॅमर करा, ही राज्यसेवा टार्गेट केली याच्यावर हॅमर करा. सो कुठली एक परीक्षा टार्गेट करा, मधात कोणतीही एक्झाम येऊ द्या, टेक्निकल सगळं सोडून द्या, त्याच्यावर बरोबर फोकस करा. आता तुम्ही म्हणाल सर 1 वर्ष मी राज्यसेवेचं प्रिपेअर केलं आणि किंवा एक वर्ष मी गट बला दिले आणि मी गट ब नापास झालो, तर घाबरायची गरज नाही आहे. 1 वर्षाचा अभ्यास तुमच्यासोबत राहील. इथं 3 आणि 2 महिन्याचा अभ्यास ठेवून तुमच्याकडून काहीच होणार नाही. सो तुमच्यासोबत इथं काय राहील, जवळपास 1 वर्षाचा अभ्यास राहील, 6-8 महिन्याचा अभ्यास राहील. हे जर नाही झालं तर हे मग तुमचं निघणार.
पुढची कोणती परीक्षा द्या, कारण तुमच्याकडे नॉलेज आलेलं आहे, तुम्ही तिथून पुढच्या सगळ्या एक्झाम देऊ शकता. मी ह्या विरोधात नाही आहे की तुम्ही एक्झाम एकच द्या वर्षभरामध्ये, मी असं म्हणत नाही आहे. मी काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. अभ्यास करून कोणती एक्झाम द्या, त्यानंतर सगळ्या एक्झाम द्या. तुम्ही 100% पोस्ट होल्डर असाल आणि तुम्ही प्लॅनिंग न करता आली त्या परीक्षेचा फॉर्म भरतो आणि देऊन पाहतो काय होते, असं जर करत करत देत राहिलं तर तुम्ही वर्षभर काय 4-5 वर्ष तुम्ही फक्त आणि फक्त एक्झामच देत राहाल. राज्यसेवा झाली, गडब आली, गडब झाली, गटकं आली, टेक्निकल आली, परत राज्यसेवा आली, परत गडब आली, मग राज्यसेवा आली की गडबचा अभ्यास करू, गडब आली तर गटकाचा अभ्यास करू, मग नाही मी राज्यसेवेवालाच होतो, उगो गडबमध्ये गटकामध्ये आलो, मलाही कळालं नाही कसं आलो, चल मी परत राज्यसेवा करतो. आणि काय होते मग राज्यसेवेला फक्त 2 महिना नाही तर 1 महिन्याचा वेळ मिळतो. कंबाईन आली की कंबाईन 2 नाही तर 1 महिन्याचा वेळ मिळतो. मग त्याच्यामुळं आपलं प्रिपरेशन होत नाही, डिमॉरलाइज होतो. डिमॉरलाइज होऊन जर पेपरला गेले तर तुम्ही आधीच हरलेले असतात. म्हणून हे जे ॲडवाईस आहे हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. उद्देश एकच आहे लेकरांनो, तुमचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. आम्हाला असं सांगणारं कोणी नव्हतं आमच्या वेळेस. असं ज्या पद्धतीनं सागर सर तुम्हाला सांगतात त्या पद्धतीनं सागर सर मला मिळाले नाही, तुम्हाला मिळाले, मला मिळाले नाही. सो उद्देश एकच आहे की तुमच्यामध्ये जर टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये मेहनत घेण्याची ताकद आहे, तर फक्त मार्गदर्शन आणि डायरेक्शनमुळे तुमची पोस्ट राहून जाऊ नये. माझा जीव तुटतो आहे. सो त्याच्यामुळं तुम्हाला हे सगळं पोततिडकीनं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सो आलं लक्षामध्ये. सो आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते देखील तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता, जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ त्यावर बनवता येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.